The rising of the moon. Chandroday. Scene side of a quay in a seaport town. Some posts and chains. A large barrel. Enter three policemen. Moonlight. दृश्य समुद्र किनाऱ्यावरील एका गावातील बोटीचा धक्का. आजूबाजूला काही खांब आणि साखळ्या. एक मोठे पिंप. तीन पोलीस प्रवेश करतात. चंद्राचा प्रकाश. सार्जंट who is older than the others crosses the stage to right and looks down steps. The others put down a paste pot and unroll a bundle of placards. इतर दोघांपेक्षा वयाने मोठा दिसणारा पोलीस अधिकारी किंवा सार्जंट रंगमंचाच्या उजव्या बाजू जातो आणि खाली जाणाऱ्या पायऱ्यांच्या दिशेने पाहतो. बाकीचे दोघे चिकटवण्याकरता असलेल्या खळीचा डबा खाली ठेवतात आणि जाहिरातींची गुंडाळी करतात. गुंडाळी उघडतात. पोलिसमन बी. आय थिंक दिस वुड बी अ गुड प्लेस टू पुट अप अ नोटीस. ही पॉइंट्स टू बॅरल. बी पोलीस. पत्रक लावण्यासाठी ही योग्य जागा आहे असं मला वाटतं. पिपाकडे निर्देश करत बोट दाखवत तो म्हणतो. पोलिसमन एक्स. बेटर आस्क हिम. कॉल्स टू सार्जंट. विल दिस बी अ गुड प्लेस फॉर अ प्लॅकार्ड? नो आन्सर. एक्स पोलीस म्हणतो. त्यांना विचारलेलं बरं. सार्जंटला हाक मारतो. सूचना पत्रक लावण्यासाठी ही जागा ठीक राहील का? उत्तर मिळत नाही. पोलिसमन बी. विल वी पुट अप अ नोटीस हिअर ऑन द बॅरल? नो आन्सर. बी पोलीस. पत्रक या पिंपावर लावूया का? तरीही उत्तर मिळत नाही. सार्जंट. There is a flight of steps here that leads to the water. This is a place that should be minded well. If we got down here, his friends might have a boat to meet him. They might send him in here from outside. सार्जंट म्हणतो, या पायऱ्या खाली पाण्यापर्यंत जातात. या जागेवर कडक पहारा दिला पाहिजे. तो इथून खाली उतरून जाऊ शकला तर त्याचे मित्र या ठिकाणी त्याच्यासाठी बाहेरून बोट पाठवू शकतात. पोलिसमॅन बी. वुड द बॅरल बी गुड प्लेस टू पुट अ नोटीस अप? बी पोलीस म्हणतो. सूचना पत्रक लावण्यासाठी हे पिंप ठीक आहे का? Sergeant said, "It might. You can put it there." They pasted the notice up. Sergeant म्हणतो, ठीक आहे, त्यावर तुम्ही लावू शकता. ते सूचनापत्र चिटकवतात. Sergeant said, reading it, dark hair, dark eyes, smooth face, height above 5'5". There is not much to take hold of in that. It is a pity. I had no chance of seeing him before he broke out of jail. They say he is a wonder. That it is he makes all the plans for the whole organization. There isn't another man in Ireland would have broken jail the way he did. He must have some friends among the jailers. सार्जंट म्हणतो. पत्रक वाचत. गडद केस, गडद डोळे, नितळ चेहरा, उंची 5 फूट 5 यामधून काही समजण्यासारखं नाही. तो
तुरुंग फोडून फरार झाला तेव्हा त्याला पाहता आलं नाही याचं मला वाईट वाटतं. लोक म्हणतात तो मनुष्य म्हणजे एक चमत्कार आहे. अख्ख्या संघटनेच्या सर्व योजना तो एकटा आखतो. ज्या पद्धतीने त्याने तुरुंग फोडला तसे करू शकणारा दुसरा कोणीही माणूस आयर्लंडमध्ये शोधूनही सापडणार नाही. तुरुंगाच्या अधिकाऱ्यांपैकी नक्कीच कुणीतरी त्याला सामील असला पाहिजे. Policeman B said, £100 is little enough for the government to offer for him. You may be sure any man in the force that takes him will get promotion. बी पोलीस म्हणाला, सरकारने त्याच्यासाठी जाहीर केलेली इनामाची £100 रक्कम फारच कमी आहे. पोलीस दलातील कोणत्याही व्यक्तीने त्याला पकडले तरी त्याला बढती मिळेल याची खात्री आहे. Sergeant said, I will mind this place myself. I wouldn't wonder at all if he came this way. He might come sleeping along there, point to side of quay, and his friends might be waiting for him there, points down steps. And once he got away, it is little chance we would have of finding him. It is maybe under a load of kelp he would be in a fishing boat and not one to help a married man that wants it to the reward. सार्जंट म्हणाला, मी या जागेवर स्वतः लक्ष ठेवीन. तो या बाजूने आला तर मला कदापि आश्चर्य वाटणार नाही. तो नजर चुकून धक्क्याकडे बोट करीत बोलतो, धक्क्याच्या बाजूने येण्याची शक्यता आहे आणि तिथे त्याचे मित्र वाट पाहत असण्याची शक्यता आहे. पायऱ्यांकडे बोट करतो आणि एकदा तो आपल्या हातून निसटला की पुन्हा सापडणे मुश्किल आहे. तो मासेमारीच्या होडीतील समुद्रावर वाढणाऱ्या वनस्पतीच्या ओझ्याखाली दडून पसार होईल आणि कोणीही एका कुटुंबवत्सल माणसाला इनाम मिळवून द्यायच्या कामी येणार नाही. Policeman X, and if we get him itself, nothing but abuse on our heads for it from the people and maybe from our own relations. Policeman X म्हणाला, आणि आपण जर त्याला पकडले तर आपल्याला लोकांचे शिव्याशाप खावे लागतील, कदाचित आपल्या नातेवाईकांची बोलणी खावी लागतील. Sergeant said, well, we have to do our duty in the force. Haven't we the whole country depending on us to keep law and orders? It is those that are down would be up and those that are up would be down. If it wasn't for us, well, hurry on. You have plenty of other places to placard yet, and some come back and come back here then to me. You can take the lantern. Don't be too long now. It is very lonesome here with nothing but the moon. सार्जंट म्हणाला, आपण आपल्या पोलीस दलाचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. अख्खा देश कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आपल्यावर अवलंबून आहे, नाही का? आपण नसतो तर आज जे ताब्यात आहेत ते मोकाट सुटले असते आणि जे मुक्त आहेत ते कैद असले असते. चला, घाई करा. तुम्हाला अजून बऱ्याच ठिकाणी ही पत्रकं चिकटवायची आहेत. तेवढे काम पूर्ण करून इथे माझ्याकडे परत या. हा कंदील तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता फार वेळ लावू नका, कारण हा एक चंद्र सोडल्यास बाकी हे ठिकाण फार सुनसान आहे. Policeman B said,
It is a pity we can't stop with you. The government should have brought more police into the town with him in jail and at assize time too. Well, good luck to your watch. They go out. पोलिसमन बी म्हणाला, आम्ही तुमच्याबरोबर थांबू शकत नाही हे बरं नाही. तो तुरुंगात असताना आणि खटलाही चालू असताना सरकारने आणखी जास्त पोलीस गावात पाठवायला हवे होते. ठीक आहे, पहाऱ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. ते निघून जातात. Sergeant said, walks up and down once at Sergeant walks up and down once or twice and looks at a placard. 100 pounds and promotion sure. There must be a great deal of spending in 100 pounds. It is a pity some honest man not to be the better of that. A ragged man appears at left and tries to slip past. Sergeant suddenly turns. सार्जंट पत्रकाकडे पाहत इकडून तिकडे 1-2 वेळा एरझऱ्या घालतो आणि म्हणतो, 100 पाऊंड आणि बढती नक्की. 100 पाऊंड खर्च करायची तयारी असणे ही फार मोठी गोष्ट आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एखाद्या प्रामाणिक माणसालाही त्यावर मात करणे कठीण आहे. तेवढ्यात फाटक्या कपड्यातला एक इसम डाव्या बाजूने प्रवेश करतो आणि पुढे निघून जाऊ लागतो. सार्जंट झरकन मागे वळतो. सार्जंट सेड, वेर आर यू गोईंग? सार्जंट म्हणाला, तू कुठे निघालायस? मॅन सेड, आय एम अ पुअर बॅलड सिंगर, युअर ऑनर. आय थॉट टू सेल सम ऑफ दीज. holds out a bundle of ballads to the I thought to sell some of these to the sailors. He goes on. ती व्यक्ती म्हणाली, साहेब, मी एक गरीब बॅलड गायक आहे, म्हणजेच पोवाडा गायक आहे. ही काही गाणी खलाशांना विकण्यासाठी मी निघालेलो आहे. गाण्यांची पोतडी तो बाहेर काढतो, तो गाऊ लागतो. ही गोज ऑन म्हणजे तो गाऊ लागतो. Sergeant said, stop. Didn't I tell you stop? I tell you to stop. You can't go on there. Sergeant म्हणाला, थांब. मी तुला थांब म्हटलं ना, तू जाऊ शकत नाहीस. The man said, oh, very well. It is a hard thing to be poor. All the world is against the poor. ती व्यक्ती म्हणाली, बर ठीक आहे, गरिबाचं जिणं फार वाईट, सगळं जगच गरिबाच्या जीवावर उठलेलं आहे. सार्जंट सेड, हू आर यू? सार्जंट म्हणाला, कोण आहेस तू? मॅन सेड, यू वुड बी ॲज वाईज ॲज मायसेल्फ इफ आय टोल्ड यू, but I don't mind. I'm one Jimmy Walsh, a ballad singer. ती व्यक्ती म्हणाली, मी कोण आहे हे तुम्हाला सांगितलं तर तुम्ही माझ्या इतकेच शहाणे व्हाल, पण हरकत नाही, मी जिम्मी वॉल्श, पोवाडा गायक आहे. सार्जंट सेड, जिम्मी वॉल्श? आय डोंट नो दॅट नेम. सार्जंट म्हणाला, जिम्मी वॉल्श हे नाव तर मी ऐकलेलंच नाही. The man said, sure, they know it well enough in Innis. Were you ever in Innis, Sergeant? Ennis म्हणा किंवा Ennis. ती व्यक्ती म्हणाली, असं? पण एनिसमध्ये हे नाव सगळ्यांना ठाऊक आहे. साहेब, तुम्ही कधी एनिसमध्ये होता का? Sergeant said, what brought you here? सार्जंट म्हणाला, तू इथे कशासाठी आलेला आहेस? मॅन सेड, शुअर, इट इज टू असाइज आय केम, थिंकिंग आय माइट मेक अ फ्यू शिलिंग्स हिअर ऑर देअर.
इट इज इन दॅट वन ट्रेन विथ द जजेस आय केम. ती व्यक्ती म्हणाली, सांगतो. इथे फिरत्या कोर्टात खटले चालू आहेत, तेव्हा थोडेफार शिलिंग म्हणजेच पैसे मिळवता येतील या आशेने मी इथे आलो आहे. न्यायाधीश येत होते त्याच ट्रेनने मी आलेलो आहे. Sergeant said, well, if you came so far, you may as well go farther, for you will walk out of this. सर्जंट म्हणाला, असं तू इथवर आलाच आहेस तर तसाच आणखी पुढे जा आणि इथून निघून जा. मॅन सेड, आय विल जस्ट गो ऑन वेअर आय वॉज गोईंग. गोज टुवर्ड्स द स्टेप्स. ती व्यक्ती म्हणाली, जातो, जिकडे निघालो होतो तिकडेच जातो. पायऱ्यांच्या दिशेने तो जातो. सर्जंट सेड, कम बॅक फ्रॉम दोज स्टेप्स. नो वन हॅज लिव्ह टू पास डाऊन देम टू नाईट. सर्जंट म्हणाला, त्या पायऱ्यांपासून मागे फिर. आज रात्री त्या बाजूने खाली जाण्यास कोणालाही परवानगी नाही. मॅन सेड, I will just sit on the top of the steps till I see will some sailor buy a ballad of me that would give me my supper. They do be late going back to the ship. It is often I saw them in Cork carried down the quay in a handcart. ती व्यक्ती म्हणाली, मी फक्त वरच्या पायरीवर बसतो. एखादा खलाशी माझी गाणी विकत घेईल का ते पाहतो. म्हणजे त्यातून माझं आजचं जेवण तरी सुटेल. ते बोटीवर खूप उशिरा परत जातात. मी त्यांना बरेचदा बुचांचे जॅकेट घालून ढकलगाडीतून धक्क्यापर्यंत जाताना पाहिलाय. सर्जंट सेड, मूव्ह ऑन. आय टेल यू, आय वोंट हॅव एनी वन लिंगरिंग अबाउट क्वे टू नाईट. सर्जंट म्हणाला, तुला निघ इथून म्हणून सांगितलं ना. आज रात्री कुणीही धक्क्यापाशी रेंगाळताना मला दिसता कामा नये. मॅन सेड, वेल, आय शिल गो. इट इज द पुअर हॅव द हार्ड लाईफ. मे बी युअर सेल्फ माइट लाईक वन. सर्जंट, maybe yourself might like one, Sergeant. Here is a good sheet now. Turns one over. Content and a pipe. That is not much. The Pillar and the Goat. You wouldn't like that. Johnny Hart. That is a lovely song. ती व्यक्ती म्हणाली, ठीक आहे, मी जातो. गरिबाचं जीणंच कठीण आहे साहेब. हे तुम्हाला आवडेल कदाचित. हे चांगलं गाणं आहे. तो एक पान उलटतो. कंटेंट अँड अ पाईप हे खास नाही. द पिलर अँड द गोट हे तुम्हाला आवडणार नाही. जॉनी हार्ट हे फार सुंदर गाणं आहे. सर्जंट सेड, मूव्ह ऑन. सर्जंट म्हणाला, जा इथून. द मॅन सेड, wait till you hear it, sings. There was a rich farmer's daughter lived near the town of the Ross. She courted a Highland soldier. His name was Jimmy Hart. Says the mother to her daughter, I will go distracted mad if you marry that Highland soldier dressed up in Highland plaid. ती व्यक्ती म्हणाली, एवढं ऐकून तर घ्या गाणं. आणि तो गायला लागतो. रॉस गावाजवळ एक श्रीमंत शेतकऱ्याची मुलगी राहत होती. जॉनी हार्ट नावाच्या एका पहाडी प्रदेशातील सैनिकावर तिचं प्रेम होतं. तिची आई लेकीला म्हणाली, जर तू त्या लांब लोकरी कपडे घालणाऱ्या पहाडी सैनिकाशी लग्न केलंस तर मी वेडीपिशी होईन. सर्जंट म्हणाला, स्टॉप दॅट नॉईज. मॅन रॅप्स अप हिज बॅलड्स अँड शफल्स टुवर्ड्स द स्टेप्स. सर्जंट म्हणाला, थांबव ते गाणं. तो मनुष्य त्याचा
त्याचा पोवाडा थांबवतो आणि पायऱ्यांच्या दिशेने लगबगीने जाऊ लागतो. सार्जंट सेड, वेर आर यू गोईंग? सार्जंट म्हणाला, कुठे निघालास तू? द मॅन सेड, शुअर, यू टोल्ड मी टू बी गोईंग अँड आय एम गोईंग. ती व्यक्ती म्हणाली, जा म्हणून तुम्हीच सांगितलं ना, त्यामुळे हा मी निघालो. सार्जंट सेड, डोंट बी फूल, डोंट बी अ फूल. आय डिडंट टेल यू टू गो दॅट वे. आय टोल्ड यू टू गो बॅक टू द टाउन. सार्जंट म्हणाला, मूर्खपणा करू नकोस, मी तुला त्या दिशेने जायला सांगितलेलं नाहीये. परत गावाकडे जा असं मी म्हटलं. मॅन सेड, बॅक टू द टाउन, इज इट? ती व्यक्ती म्हणाली, परत गावाकडे जाऊ म्हणता? सार्जंट सेड, टेकिंग हिम बाय द शोल्डर अँड शोविंग हिम बिफोर हिम. हिअर, आय विल शो यू द वे. बी ऑफ विथ यू. व्हॉट आर यू स्टॉपिंग फॉर? सार्जंट म्हणाला, त्याची गचांडी पकडून त्याला ढकलत, चल तुला रस्ता दाखवतो, निघायचं इथून, आता कशासाठी थांबलायस? द मॅन सेड, हू हॅज बीन कीपिंग हिज आय ऑन द नोटीस, पॉइंट टू इट. आय थिंक आय नो व्हॉट यू आर वेटिंग फॉर, सार्जंट. ती व्यक्ती म्हणाली, पत्रकाकडे पाहून त्याच्याकडे बोट दाखवत ती म्हणाली, तुम्ही इथे कशासाठी थांबलेला आहात हे मला बहुतेक समजलंय आता. सार्जंट सेड, व्हॉट इज दॅट टू यू? सार्जंट म्हणला, तुला त्याच्याशी काय करायचंय? द मॅन सेड, अँड आय नो वेल द मॅन यू आर वेटिंग फॉर. आय नो हिम वेल. आय विल बी गोईंग. ही शफल्स ऑन. ती व्यक्ती म्हणाली, तुम्ही ज्याची वाट बघत आहात त्या माणसाला मी ओळखतो, चांगला ओळखतो. जातो मी. तो निघू लागतो. Sergeant said, you know him. Come back here. What sort is he? सार्जंट म्हणाला, तू ओळखतोस त्याला? परत इकडे ये. कसा दिसतो तो माणूस? मॅन सेड, कम बॅक. इज इट, सार्जंट? डू यू वॉन्ट टू हॅव मी किल्ड? व्यक्ती म्हणाली, परत येऊ म्हणता? मी मारला जावं असं वाटतं की काय तुम्हाला? सार्जंट सेड, वाय डू यू से दॅट? सार्जंट म्हणाला, असं का म्हणतोस तू? मॅन सेड, नेवर माइंड, आय एम गोईंग. आय वुडंट बी इन युअर शूज इफ द रिवॉर्ड वॉज 10 times as much. Goes on off stage to left. Not if it was 10 times as much. ती व्यक्ती म्हणाली, काही नाही, मी जातो. इनाम यापेक्षा 10 पटीने जास्त असतं तरी मी तुमच्या जागी थांबलो नसतो. तो स्टेजच्या डाव्या बाजूला जातो. 10 पटीने जास्त असतं तरीही नाही. सार्जंट सेड, रशिंग आफ्टर हिम, कम बॅक हिअर, कम बॅक. ड्रॅग्स हिम बॅक. व्हॉट सॉर्ट इज ही? वेअर डिड यू सी हिम? सार्जंट म्हणाला, त्याच्या पाठीमागे धावत जातो आणि म्हणतो, परत ये, इकडे परत ये. त्याला मागे ओढून आणतो. तो माणूस कसा आहे? तू कुठे पाहिलंस त्याला? मॅन सेड, आय सॉ हिम इन माय ओन प्लेस, इन द कंट्री क्लॅर. आय टेल यू, यू वुडंट लाईक टू बी लुकिंग ॲट हिम. यू वुड बी अफ्रेड टू बी इन द वन प्लेस विथ हिम. There isn't a weapon he doesn't know the use of, and as to strength, his muscles are as hard as that board slaps the barrel. ती व्यक्ती म्हणाली, मी त्याला माझ्या गावात क्लेअर काउंटीमध्ये पाहिलं आहे, पण तुम्हाला सांगतो त्याच्याकडे बघूही नये असं तुम्हाला वाटेल. तो असेल तिथे थांबण्याची सुद्धा तुम्हाला भीती वाटेल. त्याला वापरता येत नाही असं एकही शस्त्र नाही, आणि ताकदीचं म्हणाल तर त्याचे स्नायू या फळीसारखे मजबूत आहेत. पिपावर हात मारतो. सार्जंट सेड, इज ही ॲज बॅड ॲज दॅट? सार्जंट म्हणाला,
तो एवढा भयंकर आहे? मॅन सेड, ही इज देन. ती व्यक्ती म्हणाली, हो मग. सार्जंट सेड, डू यू टेल मी सो. सार्जंट म्हणाला, मग सांगच मला त्याच्याबद्दल. मॅन सेड, देर वॉज अ पुअर मॅन इन आवर प्लेस, अ सर्जंट फ्रॉम बॉलीवॉगन. इट वॉज विथ अ लंप ऑफ स्टोन ही डिड इट. ती व्यक्ती म्हणाली, आमच्या गावात एक गरीब माणूस होता. तो बॉलीवॉगनचा पोलीस अधिकारी होता. एका दगडाने त्याने त्याचे काम तमाम केले. सार्जंट सेड, आय नेव्हर हर्ड ऑफ दॅट. सार्जंट म्हणाला, मी कधी ऐकलं नाही त्याबद्दल. मॅन सेड, अँड यू वुडंट, सार्जंट. इट इज नॉट एव्हरीथिंग दॅट हॅपन्स गेट्स इन टू द पेपर. अँड देर वॉज अ पोलिसमन इन प्लेन क्लोथ्स टू. इट इज इन अ Limerick he was. It was after the time of the attack on the police barrack on Kilmallock. Moonlight, just like this. Waterside, nothing was known for certain. ती व्यक्ती म्हणाली, आणि कधी ऐकणारही नाही साहेब. जे घडतं ते सगळे वर्तमानपत्रातून छापून येतं असं काही नाही. एका साध्या पोशाखातला पोलीसही तिथे होता. तो लाइमस्टिक या गावात होता. किल्मॉलच्या पोलिसांच्या छावणीवर झालेल्या हल्ल्यानंतर ते घडलं होतं. चंद्राचा प्रकाश पडला होता, आत्तासारखाच, पाण्याच्या काठावर. नक्की काय घडलं असेल ते काही समजत नाही. सार्जंट सेड, डू यू से सो? इट इज टेरिबल कंट्री टू बिलॉंग टू. सार्जंट म्हणाला, काय सांगतोस? फारच भयानक गाव आहे असं दिसतंय. मॅन सेड, दॅट इज सो इंडीड. यू माइट बी स्टँडिंग देअर लुकिंग आउट दॅट वे, थिंकिंग यू सॉ हिम कमिंग अप दिस साइड ऑफ द क्वेप पॉइंट्स, and he might be coming up this other side points, and he would be on you before you knew where you were. ती व्यक्ती म्हणाली, खरंच आहे, या धक्क्याच्या बाजूने. तिकडे बोट दाखवतो. वर येताना तो दिसेल असा विचार करून तुम्ही त्या दिशेला पाहत इथे उभे राहाल, आणि न जाणो तो कदाचित दुसऱ्या बाजूने. पुन्हा बोट दाखवतो. वर येईल आणि तुम्हाला काही समजण्याच्या आतच त्याने तुमच्यावर हल्ला केलेला असेल. सार्जंट सेड, इट इज अ होल ट्रूप ऑफ पोलीस. दे ऑट टू पुट हिअर टू स्टॉप अ मॅन लाईक दॅट. सार्जंट म्हणाला, याचा अर्थ अशा माणसाला पकडण्यासाठी त्यांनी इथे पोलिसांची अख्खी फौजच तैनात करायला हवी होती. मॅन सेड, बट इफ यू वुड लाईक मी टू स्टॉप विथ यू, I could be looking down this side. I could be sitting up here on this barrel. ती व्यक्ती म्हणाली, मी इथे तुमच्याबरोबर थांबावं अशी जर तुमची इच्छा असेल तर या पिपावर बसून मी त्या बाजूला खाली लक्ष ठेवीन. सर्जन सेड, and you know him well too. सर्जंट म्हणाला, तू त्याला चांगलंच ओळखतोस, बरोबर? Man said, I would know him a mile off, Sergeant. ती व्यक्ती म्हणाली, साहेब, मी त्याला मैलभर अंतरावरून ओळखू शकतो. Sergeant said, but you wouldn't want to share the reward. Sergeant म्हणाला, आणि तुला त्या इनामातला वाटा देखील नको असेल. Man said, is it a poor man like me that has to be going the roads and singing in fairs to have the name on him that he took a reward? But you don't want me. I will be safer in the town. ती व्यक्ती म्हणाली, माझ्यासारखा रस्त्यावर हिंडणारा आणि जत्रेत गाणी म्हणणारा गरीब माणूस, मी त्याच्या नावाचं इनाम घेऊन काय करणार? तुम्हाला मी इथे थांबायला नको आहे. मी आपल्या गावात अधिक सुरक्षित जागेत राहून राहीन. सार्जंट सेड, वेल, यू कॅन स्टॉप. सार्जंट म्हणाला, ठीक आहे, तू थांबू शकतोस. मॅन सेड, गेटिंग अप ऑन बॅरल, ऑल राईट सार्जंट. आय वंडर
Now you are not tired out. Sergeant, walking up and down the way you are. ती व्यक्ती म्हणाली, पिपावर उठून उभा राहात. बरं साहेब, मला आश्चर्य वाटतं, तुम्ही इकडून तिकडे एवढ्या फेऱ्या मारत आहात, पण तरी दमलेले दिसत नाही. Sergeant said, If I am tired, I am used to it. सार्जंट म्हणाला, मी जरी दमलो नाही, मी जरी दमलो तरी मला त्याची सवय आहे. Man said, You might have hard work before you tonight yet. Take it easy while you can. There is plenty of room up here on the barrel, and you see farther when you are higher up. ती व्यक्ती म्हणाली, आज रात्री तुम्हाला अजून बरीच धावाधाव दगदग करावी लागणार आहे. तुम्हाला शक्य असेल तेवढं दमानं घ्या. या पिपावर भरपूर जागा आहे आणि इथे बसून तुम्हाला उंचावरून दूरवरचं दिसू शकेल. Sergeant said, Maybe so. Gets up beside him on barrel, facing right. They sit back to back, looking different ways. You made me feel a bit queer with the way you talked. Sergeant म्हणाला, कदाचित. त्याच्या शेजारी पिपावर चढून उजवीकडे तोंड करून बसतो. दोघे एकमेकाकडे पाठ करून विरुद्ध दिशेला पाहत बसतात. तुझ्या बोलण्यामुळे मला जरा विचित्र वाटू लागलाय. मॅन सेड, गिव्ह मी अ मॅच, सार्जंट. ही गिव्स इट अँड मॅन लाइट्स अ पाईप. टेक अ ड्रॉ युअर सेल्फ. इट विल क्वाइट यू. Wait now till I give you a light. But you needn't turn around. Don't take your eye off the quay for the life of you. ती व्यक्ती म्हणाली, साहेब, मला जरा काडीपेटी देता का? तो देतो आणि तो इसम पाईप पेटवतो. तुम्हाला एक झुरका घ्यायचा आहे का? तुम्हाला बरं वाटेल. मी इशारा करेपर्यंत थांबा, मात्र त्वरित मागे वळण्याची घाई करू नका. काही झालं तरी धक्क्याच्या दिशेला असलेली तुमची नजर मात्र हटवू नका. सार्जंट सेड, नेवर फिअर, आय वोंट. लाइट्स पाईप, दे बोथ स्मोक. इंडेड इट इज अ हार्ड थिंग टू बी इन द फोर्स आउट ॲट नाईट, अँड नो थँक्स फॉर इट फॉर ऑल द डेंजर्स वी आर इन. And it is little we get but abuse from the people, and no choice but to obey our orders, and never asked when a man is sent to danger, if you are a married man with a family. Sergeant म्हणाला, काही चिंता करू नको. पाईप पेटवतो. दोघे स्मोकिंग करतात. खरोखर पोलीस दलात काम करणं फार अवघड असतं. रात्री अपरात्री घराबाहेर राहून अशा संकटांचा सामना करण्यात धन्यता मानायचं काही कारण नाही. आणि त्या बदल्यात लोकांची शिव्याशाप खाणं आणि दिलेल्या आज्ञा नाविलाजाने पाळावं लागणं. आणि तुम्ही जर कुटुंबवत्सल असून तुम्हाला कधी धोक्याच्या कामावर पाठवलं जाईल हे काही सांगता येत नाही. याचा काही नेम नसतो. हे सगळं कठीण आहे बाबा. Man sings, as through the hills I walked to view the hills and the shamrock plains. I stood a while where nature smiles to view the rock and streams. Oh, on a matron fair I fixed my eyes beneath a fertile vale. As she sang her song, it was on the wrong of poor old Granuel. तो व्यक्ती गाऊ लागतो. डोंगर दऱ्यातून शॅमरॉकचा प्रदेश पाहत हिंडताना, खडकाळ डोंगर आणि झऱ्यातून दिसणारे निसर्गाचे मोहक रूप पाहत मी जरासा थांबलो आणि हिरव्या सुपीक दरीच्या खाली गरीब म्हाताऱ्या ग्रॅन्युअलचं गाणं गाणाऱ्या मेट्रनवर माझे डोळे खिळले. स्टॉप दॅट इज नॉट
That is no song to be singing in these times. सर्जंट सर्जंट म्हणाला, बंद कर. हे गाणं आता यावेळी म्हणण्यासारखं नाहीये. Man said, "Oh, Sergeant, I was only singing to keep my heart up. It sings when I think of him. To think of us two sitting here and he creeping up the quay, maybe to get to us." ती व्यक्ती म्हणाली, अहो साहेब, मी फक्त स्वतःला बरं वाटावं म्हणून ते गात होतो. त्याचा विचार मनात आला की माझं मन हताश होतं आणि आपण दोघे इथे बसलो आहे आणि तो धक्क्याच्या बाजूने वर येतोय. कदाचित आपल्याकडेच हा विचारही नकोसा वाटतोय. सर्जंट सेड, आर यू कीपिंग अ गुड लुकआउट? सर्जंट म्हणाला, तू नीट लक्ष ठेवून आहेस ना? मॅन सेड, आय एम, and for no reward too. I am not the foolish man. But when I saw a man in trouble, I never could help trying to get him out of it. And what is that? Did something hit me? Rubs his heart. ती व्यक्ती म्हणाली, हो, आणि कुठल्याही इनामाच्या अपेक्षेने नाही. मी वेडा माणूस तर नाही, पण एखाद्याला संकटात पाहिलं की त्याला मदत केल्याशिवाय मला राहवत नाही. आणि हे काय, काहीतरी आदळलं का माझ्यावर? तो आपली छाती चोळायला लागतो. सर्जंट सेड, पॅटिंग हिम ऑन द शोल्डर, यू विल गेट युअर रिवॉर्ड इन हेवन. सर्जंट त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला, तुला नक्की तुझं बक्षीस स्वर्गात मिळेल. तुला नक्की स्वर्गप्राप्ती होईल. मॅन सेड, आय नो दॅट सर्जंट, बट लाईफ इज प्रेशियस. ती व्यक्ती म्हणाली, ठाऊक आहे साहेब, ते मला ठाऊक आहे, पण आयुष्यही मूल्यवान असते. सर्जंट सेड, वेल, यू कॅन सिंग इफ इट गिव्स यू मोर करेज. सर्जंट म्हणाला, ठीक आहे, तुला जर धीर येणार असेल तर तू गाणं म्हणू शकतोस. मॅन सेड, सिंगिंग, her head was bare, her hands and feet with iron bands were bound. Her pensive strain plaintive wail mingles with the evening gale, and the song she sang with mournful air, I am old Granuel, her lips so sweet that monarchs kissed. ती व्यक्ती गाऊ लागते. तिचे डोके उघडे होते आणि हातपाय लोखंडी साखळ्यांनी बांधलेले होते. तिचा स्वर उदास आणि शोकाकुल आक्रोश सायंकाळच्या वादळी वाऱ्याच्या आवाजात मिसळलेला होता. आणि दुःखी स्वरात ती गात होती, मी गरीब म्हातारी ग्रॅन्युअल, सम्राटांनी चुंबलेले तिचे सुंदर ओठ. सर्जंट सेड, दॅट इज नॉट इट. हर गाऊन शी वोर वॉज स्टेन्ड विथ गॉर. दॅट इज इट, यू मिस्ड दॅट. सर्जंट म्हणाला, तसं नाही, ते गोठलेल्या रक्ताचे डाग पडलेला झगा तिने परिधान केलेला होता. ही ओळ तू विसरलास. मॅन सेड, यू आर राईट सर्जंट, सो इट इज, आय मिस्ड इट. रिपीट्स द लाईन, बट टू थिंक ऑफ अ मॅन लाईक यू नोईंग अ सॉंग लाईक दॅट. आता ती व्यक्ती म्हणाली, बरोबर आहे साहेब, ते मी विसरलो होतो. ती ओळ पुन्हा गातो, पण तुमच्यासारख्या व्यक्तीला हे गाणं ठाऊक आहे, हे विशेष आहे. सर्जंट सेड, देर इज मेनी थिंग अ मॅन माइट नो अँड माइट नॉट हॅव एनी विश फॉर. सर्जंट म्हणाला, एखाद्या माणसाला कित्येक गोष्टी ठाऊक असू शकतात आणि कित्येक गोष्टी करण्याची इच्छा नसू शकते. Man said, now I dare say, Sergeant, in your youth, you used to be sitting up on a wall the way you are sitting up on this barrel now, and the other lads beside you and singing Granuel. ती व्यक्ती म्हणते, आता मात्र साहेब, मी धाडस करून म्हणतो की तुम्ही तुमच्या तरुणपणी आत्ता या पिंपावर जसे बसलेले आहात तसे मित्रांबरोबर कट्ट्यावर बसून ग्रॅन्युअल हे गाणं नक्की म्हणत असणार, हो ना? सर्जंट सेड, आय डिड देन. द मॅन. सर्जंट म्हणाला, हो म्हणत असे.
Man said, and the Shan Ben and the Shan Bien balked. ती व्यक्ती म्हणाली. आणि शान बियन balked. Sergeant said, I did then. आणि Sergeant म्हणाला, मी तेही म्हणत असे. The man said, and the green on the cape. ती व्यक्ती म्हणाली, आणि green on the cape. Sergeant said, that was one of them. Sergeant म्हणाला, हो ते सुद्धा. Man said, and maybe the man you were watching for tonight used to be sitting on the wall when he was young and singing those same songs. It is a queer world. ती व्यक्ती म्हणाली, आणि आज ज्या इसमाची तुम्ही वाट पाहत आहात तो देखील तसाच कट्ट्यावर बसून त्याच्या तरुणपणी कदाचित तीच गाणी म्हणत असेल. किती विचित्र आहे हे जग. Sergeant said, wished. Shh. I think I see something coming. It is only a dog. Sergeant म्हणाला, श्श, कोणीतरी येत आहे. छे, कुत्रा आहे वाटतं. Man said, and isn't it queer world? And isn't it a queer world? Maybe it is one of the boys you used to be singing with that time you will be arresting today or tomorrow or sending him to a dock into the dock. ती व्यक्ती म्हणाली, हे जग किती विचित्र आहे ना. असंही होऊ शकतं की ज्या मुलांबरोबर तुम्ही तेव्हा गाणी गात होता त्यांच्यापैकी एकाला आज किंवा उद्या तुम्ही पकडाल आणि आरोपीच्या पिंजऱ्यात पाठवून द्याल. Sergeant said, that is true indeed. Sergeant म्हणाला, खरं आहे. Man said, and maybe one night after you had been singing, if the other boys had told you some plan they had, some plan to free the country, you might have joined with them, and maybe it is you might be in trouble now. Sergeant said, well, who knows, but I might. I had a great spirit in those days. Sergeant म्हणाला, कुणास ठाऊक, असेलही कदाचित. त्या काळात माझ्या मनात मोठी हिंमत होती. Man said, it is a queer world, Sergeant, and it is a little any mother knows. When she sees her child creeping on the floor, what might happen to it before it has gone through its life, or who will be who in the end. ती व्यक्ती म्हणाली, हे जग फार विचित्र आहे साहेब. कुणा आईला तिचं रांगणारं मूल कधी मोठं होईल आणि आयुष्यात पुढे जाऊन काय बनेल, कोण बनेल, काय करील याची जराही कल्पना नसते. Sergeant said, that is a queer thought. Now, and a true thought. Wait now till I think it out. If it wasn't for the sense I have, and for my wife and family, and for me joining the force the time I did, it might be myself now would be after breaking jail and hiding in the dark. And it might be him that is hiding in the dark and that got out of jail would be sitting up here where I am on this barrel. And it might be myself would be creeping up trying to make my escape from himself. And it might be himself would be keeping the law and myself would be breaking it. And myself would be trying maybe to put a bullet in his head or to take up a lump of a stone the way you said he did. No, that myself did. Oh, gasp after a pause. What is that? Grasps man's arm. Sergeant said. Sergeant म्हणाला, हा खरंच विलक्षण विचार आहे आणि हे सत्य आहे.
आता जरा थांब, मला जरा विचार करू दे. मी आता आहे तसं नसतो. माझी बायको, मुलं नसती आणि मी पोलीस खात्यात लागलो नसतो, तर कदाचित मीच तुरुंग फोडून अंधारात लपलो असतो. आणि तो जो आत्ता अंधारात लपून बसला आहे, तो कदाचित इथे या पिंपावर बसला असता आणि मी त्याच्यापासून स्वतःला लपवत असतो. आणि तो कायदा पाळणारा असता आणि मी कायदा मोडणारा असतो. आणि कदाचित मी त्याच्या डोक्यात गोळी घालायचं बेत करीत असतो, किंवा त्याने घेतला तसा हाती दगड घेणारा मीच असतो. नाही, तो मी. बापरे, तो धापा टाकतो. एका विरामानंतर ते काय आहे, त्या इसमाचा बाहू पकडतो. त्या व्यक्तीचा तो हात पकडतो. मॅन सेड, jumps off the barrel and listens, looking out over water. It is nothing, Sergeant. तो व्यक्ती त्या पिंपावरून उडी मारतो आणि पाण्याच्या दिशेने पाहतो. काही नाही साहेब. Sergeant said, I thought it might be a boat. I had a notion there might be friends of his coming about the quays with a boat. सार्जंट म्हणाला, एखादी बोट असावी असं मला वाटतं. त्याचे मित्र बोट घेऊन धक्क्याच्या बाजूने येतील असा माझा कयास होता, अंदाज होता. मॅन सेड, Sergeant, I am thinking it was with people you were and not with the law you were when you were a young man. तो व्यक्ती म्हणाला, सार्जंट, मला असं वाटतं तरुणपणी तुम्ही जनतेच्या बाजूने होता आणि कायद्याच्या बाजूने नाही. Sergeant said, Well, if I was foolish then, that time has gone. सार्जंट म्हणाला, तेव्हा मी मूर्ख होतो. ते दिवस गेले आता. Man said, Maybe, Sergeant, it comes into your head sometimes, in spite of your belt and your tunic, that it might have been as well for you to have followed Granuel. ती व्यक्ती म्हणाले, असेलही साहेब, पण अंगावर पट्ट आणि गणवेश असला तरी मी ग्रॅन्युअलचे अनुकरण केले असते तर, असा विचार तुमच्या डोक्यात कधीतरी येत असणार. Sergeant said, It is no business of yours what I think. सर्जंट म्हणाला, मला वाटतं त्याच्याशी तुला काही देणे घेणे नाही. Man said, Maybe, Sergeant, you will be on the side of the country yet. ती व्यक्ती म्हणाली, बरोबर आहे साहेब, अजूनही तुम्ही देशाच्याच बाजूने राहणार. Sergeant said, Gets off the barrel. Don't talk to me like that. I have my duties and I know them. Looks around. That was a boat. I hear the oars. Goes to the steps and looks down. सार्जंट म्हणाला, तो पिंपावरून उतरतो. अशा पद्धतीने माझ्याशी बोलू नकोस. मला माझी कर्तव्य ठाऊक आहेत आणि ती पाळावायची आहेत. तो आजूबाजूला पाहतो. तिथे बोट होती. मला वल्ल्याचा आवाज ऐकू येतोय. पायऱ्यांकडे जातो आणि खाली पाहतो. The man sings, Oh, then tell me, Sean O'Farrell, where the gathering is to be. In the old spot by the river, right well known to you and me. ती व्यक्ती गाऊ लागते, शॉन ओफरेल, तर मला सांग, आपण कुठे एकत्र भेटणार? नदीच्या काठावर, त्याच ठिकाणी, जी जागा तुझ्या माझ्या चांगल्या परिचयाची आहे. Sergeant said, Stop that, I tell you. Sergeant म्हणाला, थांबवते, मी सांगतोय ना, थांबवते. The man said, He sings louder. One word more for signal token. Whistle up the marching tune.
with your pike upon your shoulder at the rising of the moon. तो व्यक्ती आणखी मोठ्यानं गाऊ लागतो. आणखी एक इशाऱ्याचा शब्द वाजवण्याची निघताना वाजवण्याची शीळ वाजव. चंद्र उगवण्याच्या वेळी खांद्यावर भाला घेऊन. Sergeant said, "If you don't stop that, I will arrest you." A whistle from below answers, repeating the air. तू आता सार्जंट म्हणाला, तू आता थांबला नाहीस तर मी तुला अटक करीन. खालच्या दिशेकडून शिळ ऐकू येते. हवेत त्याचा प्रतिध्वनी उमटतो. Sergeant said, "That is the signal stands between him and steps. You must not pass this way. Step further back. Who are you? You are no ballad singer." सार्जंट म्हणाला, हाच तो इशारा. पायऱ्या आणि त्याच्यामध्ये उभा राहतो. तू त्या बाजूला जाऊ शकत नाहीस. मागे फिर. कोण आहेस तू? तू बॅलड गायक नाहीयेस. Man said, "You need not ask who I am. That placard will tell you." Points to placard. ती व्यक्ती म्हणाली, मी कोण आहे हे विचारू नका. ते पत्रक तुम्हाला सांगेल. पत्रकाच्या दिशेने तो खूण करतो. Sergeant said, "You are the man I am looking for." सार्जंट म्हणाला, मी ज्याला शोधतोय तो तूच आहेस. The man takes off hat and wig. Sergeant seizes him. And the man said, there is 100 pounds on my head. There is a friend of mine below in a boat. He knows a safe place to bring me to. ती व्यक्ती केसांचा टोप काढतो आणि सार्जंट ते हिसकावून ताब्यात घेतो. ती व्यक्ती म्हणते, हो, तो मीच आहे. माझ्या शिरावर 100 पाऊंड इनाम आहे. मला सुरक्षित जागी घेऊन जाण्यासाठी खाली बोट घेऊन माझा मित्र आलेला आहे. Sergeant said, looking still at hat and wig, It is pity. You deceived me well. सार्जंट म्हणाला, टोपी आणि टोपाकडे पाहत, हे वाईट आहे. हे खेदजनक आहे. तू मला फसवलेस. तू मला चांगलेच फसवलेस. मॅन सेड, I am a friend of Granuel. There is 100 pounds on my head. ती व्यक्ती म्हणाली, मी ग्रॅन्युअलचा मित्र आहे. माझ्या शिरावर 100 पाऊंडाची इनाम आहे. सार्जंट सेड, इट इज अ पिटी. सार्जंट म्हणाला, हे वाईट आहे, खेदजनक आहे. The man said, will you let me pass or must I make you let me? ती व्यक्ती म्हणाली, तुम्ही मला जाऊ देणार आहात की तुम्हाला मला सोडावंच लागेल असे मी काही करू? Sergeant said, I am in the force. I will not let you pass. सार्जंट म्हणाला, मी पोलीस दलात आहे. मी तुला असं सुटून जाऊ देणार नाही. Man said, I thought to do it with my tongue. Puts hand in breast. What's that? Voice of policeman X outside. Here, this is where we left him. ती व्यक्ती म्हणाली, शब्दाने हे काम होईल असं मला वाटलं होतं. हात छातीपाशी नेतो. ते काय आहे? बाहेर एक्स पोलिसाचा आवाज ऐकू येतो आणि इथेच आपण त्याला सोडले होते असा तो एक्स पोलिसाचा आवाज येतो. सार्जंट सेड, इट इज माय कॉम्रेड कमिंग. सार्जंट म्हणाला, माझे सहकारी येत आहेत. मॅन सेड, यू वोंट बिट्रे मी. द फ्रेंड ऑफ ग्रॅन्युअल slips behind barrel. Voice of policeman B, that was the last of the placard. ती व्यक्ती म्हणाली, तुम्ही मला
ग्रॅन्युअलच्या मित्राला धोका देणार नाही. ती व्यक्ती पिपामागे लपते. तर बी पोलिसेचा आवाज येतो. हा पत्रकांपैकी शेवटचे पत्रक लावून दिलेले आहे. पोलिसमन एक्स सेड ॲज दे कम इन, म्हणजे आत येत ॲज दे कम इन, इफ ही मेक्स हिज एस्केप इट वोंट बी अननोन ही विल मेक इट. Sergeant puts hat and wig behind his back. तो एक्स पोलीस म्हणाला. आत येत तो बोलायला लागला. तो जरी पसार झाला तरी ती गोष्ट लपून राहणार नाही. सार्जंट आपल्या पाठीमागे टोपी आणि टोप लपवून ठेवतो. Policeman B. Policeman B said, did anyone come this way? बी पोलीस म्हणतो, या दिशेने कुणी आलं होतं का? सार्जंट सेड आफ्टर पॉज, नो वन. सार्जंट तो क्षणभर थांबतो आणि म्हणतो, कोणीही नाही. पोलिसमन बी सेड, नो वन ॲट ऑल. बी पोलीस त्याला विचारतो, अजिबात कोणीच नाही? सार्जंट सेड, नो वन ॲट ऑल. सार्जंट म्हणतो, अजिबात कोणीच नाही. पोलिसमन बी सेड, we had no orders to go back to the station. We can stop along with you. पोलिसमन बी म्हणतो, आम्हाला पोलीस ठाण्याकडे परत जाण्याचे आदेश अजून मिळालेले नाहीत, तेव्हा आम्ही तुमच्याबरोबरच थांबू शकतो. पोलिसमन सार्जंट सेड, आय डोंट वॉन्ट यू. देर इज नथिंग फॉर यू टू डू हिअर. सार्जंट म्हणाला, त्याची गरज नाही, इथे तुम्हाला करण्यासारखं काहीही नाही आहे. Policeman B said, you bade us to come back here and keep watch with you. बी पोलीस म्हणाला, इथे परत येऊन तुमच्याबरोबर आम्ही टेहळणी करावी असं तुम्ही म्हणाला होतात. Sergeant said, I would sooner be alone. Would any man come this way and you making all that talk? इट इज बेटर द प्लेस टू बी क्वायट. सार्जंट म्हणाला, मी एकटाच असलेला बरा. कुणी या दिशेला आलं आणि तुम्ही बोलत राहिलात तर या जागेवर शांतता असणं जास्तीचं बरं. पोलिसमन बी सेड, वेल वी शॅल लीव यू द लँटर्न एनी हाऊ. हँड्स इट टू हिम. बी पोलीस म्हणाला, ठीक आहे, तुमच्यासाठी हा कंदील ठेवून जातो. त्याच्या हाती देतो. सार्जंट सेड, आय डोंट वॉन्ट इट. ब्रिंग इट विथ यू. सार्जंट म्हणाला, मला तो नको आहे, तुमच्याबरोबर तो घेऊन जा. पोलिसमन बी सेड, यू माइट वॉन्ट इट. देर आर क्लाउड्स कमिंग अप and you have the darkness of this night before you at. I shall leave it over here on the barrel. Goes to the barrel. बी पोलीस म्हणाला, पण त्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल असं आम्हाला वाटलं. तो हातात असतो आणि अंधाऱ्या कोपऱ्यात जेव्हा त्याचा प्रकाश पडतो तेव्हा घरी शेकोटीपाशी बसलोय आणि लाकडाचे तुकडे अधूनमधून धगधगत आहेत असं जणू वाटतं. आजूबाजूला कंदिलाचा प्रकाश टाकतो पिपावर आणि सार्जंटवर. Sergeant, furious, be off, the two of you, yourself and your lantern. They go out. Man comes from behind barrel. He and Sergeant stand looking at one another. Sergeant म्हणतो संतापून, तुम्ही दोघे निघून जा आणि आता तो तुमचा कंदीलही घेऊन जा. ते दोघे निघून जातात. तो व्यक्ती पिपा मागून बाहेर येतो. तो आणि सार्जंट एकमेकाकडे पाहत उभे राहतात. सार्जंट सेड, व्हॉट आर यू वेटिंग फॉर? सार्जंट म्हणाला, कसली वाट पाहतोयस? मॅन सेड, फॉर माय हॅट ऑफ कोर्स अँड माय विग. यू वुडंट विश मी टू गेट माय डेथ ऑफ कोल्ड. सार्जंट गिव्स देम. ती व्यक्ती म्हणाली, माझ्या टोपी करता
आणि अर्थातच माझा तो टोप. मी थंडीने मरावं अशी नक्कीच तुमची इच्छा नसेल. सार्जंट त्या वस्तू परत देतो. द मॅन सेड, गोईंग टुवर्ड्स द स्टेप्स. वेल, गुड नाईट कॉम्रेड, अँड थँक यू. यू डिड मी अ गुड टर्न टू नाईट, अँड आय एम ओब्लाइज्ड टू यू. मे बी I will be the I shall be able to do as much for you when the small rise up and the big fall down. When we all change places at the rising, waves his hand and disappears. Rising of the moon. ती व्यक्ती म्हणते, पायऱ्यांच्या दिशेने जात ती म्हणते, बर मग, शुभरात्री मित्रा, आणि धन्यवाद. आज रात्री तू माझ्यावर मोठे उपकार केलेस आणि त्याबद्दल मी तुझा ऋणी आहे. जेव्हा लहानांचा विजय होईल आणि सध्याच्या सत्तेचा पाडाव होईल, तेव्हा चंद्रोदयाबरोबर आपले स्थानही बदललेले असेल. त्यावेळी मी तुझ्यासाठी काहीतरी करू शकेन. हात हलवतो आणि दिसेनासा होतो. सार्जंट सेड, टर्निंग his back to audience and reading placard. 100 pounds reward. 100 pounds reward. Turns towards the audience. I wonder now, am I as great a fool as I think I am? सार्जंट प्रेक्षकांकडे पाठ करून पत्रक वाचत म्हणतो, 100 पाऊंड इनाम. 100 पाऊंड. प्रेक्षकांकडे वळून म्हणतो, मला प्रश्न पडलाय की मला वाटतं तेवढा खरंच मी मूर्ख आहे का?